तर स्वातंत्र्याची 76वी आपण साजरी करतोय मोठ्या दिमागामध्ये घर घर झेंडा लावून, परंतु आमच्या ठाणे ग्रामीणची आरोग्य व्यवस्था आहे कुठे? आजही पाहायला गेलं तर कुपोषणाने दररोज 2-2, 3-3 अपत्य मृत्युमुखी होतात. दर 15 दिवसांनी आमची ताई डिलिव्हरीला जात असताना मरण पावते. दररोज कुठल्याच आजाराला बदलापूर सारख्या शहरामध्ये सध्या सोनोग्राफी नाही का एक्सरा नाही. हीच परिस्थिती शहापुरात आहे, हीच परिस्थिती भिवंडीमध्ये, हीच परिस्थिती वाड्यामध्ये. ही परिस्थिती बदलायला नको का? कल्याणमध्ये तरी कुठलं सरकारी रुग्णालय आहे का जिथे कल्याण पश्चिमच्या लोकांना उपचारासाठी जाता येतं? ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही एक रुग्णालय उभं केलेलं आहे, 130 खाटाचं भगवान महादेव सांबरे रुग्णालय. लवकरच ठाणे जिल्ह्यातही रुग्णालय उभं करू, परंतु शासन म्हणून शासनाकडून कुठलं रुग्णालय उभे झाले? अपघात झाला तर ठाण्याला येण्याशिवाय, मुंबईला जाण्याशिवाय कुठल्याही नागरिकाला पर्याय नाही. कॅन्सरसारखा प्रचंड रोग वाढतोय, अनेक रोगांचे बळी पडतात. ॲक्सिडेंट झालं, हात मोडलं तर अगदी खाजगी रुग्णालयाशिवाय कुठल्याही नागरिकाला जाण्याची, शेतकऱ्याला, शेतमजुराला जाण्याची दुसरी व्यवस्थाच नाही, पर्यायी व्यवस्था